तर नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आहे तो म्हणजे काय तर एरर घ्यायचा, एरर इन डिव्हिजन. जर डिव्हिजन असेल तर त्यामध्ये किती एरर असणार आहे त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. एरर इन डिव्हिजन. सपोज मी फर्स्ट पॉइंट या ठिकाणी कन्सिडर केलं. सपोज z is equal to a divided by b. Suppose z is equal to काय घेतलं तर a divided by b and a divided by b. The measured value of a and b is a plus or minus delta a. a मध्ये किती एरर असेल तर डेल्टा a इतका एरर असेल and b मध्ये किती असेल तर b plus or minus डेल्टा b. याला आपण कन्सिडर करू काय तर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे a साठी एवढं आणि b साठी कळलं का नाही. तर एवढं तुमचं काय असणार तर एरर या ठिकाणी असणार आहे. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं तर एरर कन्सिडर करायचं. therefore error in the measurement is. तर एरर या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर फाइंड करायचं आहे. एरर या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके. आणि एरर फाइंड करायचं आपल्याला z मध्ये. ठीक आहे. आता a मध्ये किती एरर असणार तर a प्लस और मायनस डेल्टा a आणि b मध्ये जो एरर असणार आहे b प्लस और मायनस काला तर डेल्टा b. मग आज z मध्ये असेल z प्लस और मायनस काला तर डेल्टा z झाला. आता हे आपल्याला डायरेक्टली सॉल्व्ह करता येणार नाही म्हणून ही जी टर्म आहे ती न्यूमरेटरला आपण ब्रिंग केली होती बरोबर की नाही. तर तो प्लस आहे त्याचं काय करा तर त्याची पॉवर जी आहे ती प्लस ती मायनस करा इनटू b प्लस और मायनस डेल्टा b रेस्ट तर मायनस 1. आता ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येणार नाही. फाइंड करता येणार नाही म्हणून आपण याला काय करणार बायनॉमियल थेरम या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे. मग नेक्स्ट पॉइंट बाय यूजिंग बायनॉमियल थेरम. आता बायनॉमियल थेरम काय तर सपोज a प्लस b घेतला त्याचा रेस टू n घेतला देन a ची पॉवर काय करायचं मॅक्सिमम घ्यायचं दॅट इज n. b ची पॉवर 0 असणार आहे ती सोडून द्या. ठीक आहे. देन नेक्स्ट a ची पॉवर काय n आहे त्याला डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल मीन्स 1 असणार आहे. a ची पॉवर रिड्यूस बाय 1 and b ची पॉवर इन्क्रीज बाय 1. इनिशियली तो 0 होता मी तो लिहिला नाही कळलं का नाही. तर b ची पॉवर आपण आणखी एकने वाढवून घेऊ. नेक्स्ट स्टेप मध्ये n आणि a ची पॉवर आता काय तर n मायनस 1 त्याला डिवाइड करायचं दोन टर्म्स आहे म्हणून डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. a ची पॉवर आणखी एकने कमी करा n मायनस 2 आणि b ची पॉवर आणखी एक वाढवा आणि एक नंबर काढा. काल तुम्हाला लिहून दिलं होतं. आता आपण इथपर्यंतच घेऊ. त्याच्या पुढे जर तुम्हाला यायचं तर तुम्ही घेऊ शकता. आता अकॉर्डिंग टू दिस इक्वेशन 1 आता या टर्म आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता येणार नाही. ही टर्म या ठिकाणी कन्सिडर करू. a इज रिप्लेस्ड बाय b दिस प्लस and मायनस दोन्ही साइन आले प्लस और मायनस या ठिकाणी आपण कन्सिडर केलं आणि या ठिकाणी काय तर डेल्टा b आणि रेशो काय तर मायनस 1 या ठिकाणी आपण कन्सिडर केलं. मग आता दिस b आणि हा b म्हणजे काय तर डेल्टा b n म्हणजे काय तर मायनस 1. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये चेंज करायचं. b a म्हणजे b कन्सिडर करा आणि n म्हणजे किती तर मायनस 1 प्लस n इज मायनस 1 डिवाइडेड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियल इज 1. a ची पॉवर आणखी एकने कमी करा. a म्हणजे तर b आहे. आता मायनस 1 आहे परत मायनस 1 किती झाला तर मायनस 2 झाला. b म्हणजे काय तर डेल्टा b प्लस और मायनस डेल्टा b त्याची पॉवर 1 असणार. ठीक आहे. n इज मायनस 1 मायनस 1 मायनस 1 मायनस 2 2 फॅक्टोरियल ची व्हॅल्यू किती 2. ओके. आणि a म्हणजे किती तर b मायनस 1 मायनस 2 किती झाला तर मायनस 3 आणि हा प्लस और मायनस डेल्टा b जो आहे त्याचा काय करायचं स्क्वेअर आणि पुढच्या टर्म वाढतच राहणार. पुढे जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता पण त्याची काही गरज नाहीये. आता b रेस टू मायनस 1 त्याला डिनॉमिनेटरला घेऊ तो 1 अपॉन काय नंतर b होणार राईट. हा मायनस आहे हा प्लस आहे प्लस मायनस होऊन जाणार आणि 1 डिवाइडेड बाय 1 इज 1. 1 लिहायची काही गरज नसते 1 नाही लिहिला तरी चालेल. आता b रेस टू मायनस 2 आहे त्याला जर मी डिनॉमिनेटर आणला तर 1 अपॉन b काय नंतर स्क्वेअर होणार आणि हा काय तर प्लस आहे मायनस आहे
हा मायनस प्लस करणारे मायनस 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 प्लस साइन करायला चेंज झाला म्हणजे आपल्याला करायला तर डेल्टा बी राहिला त्यानंतर दिस मायनस मायनस प्लस होणार आहे दिस 2 टू कॅन्सल म्हणजे आपलं साइन तसंच राहणार बी क्यूब आहे 1 बी रेज टू -3 येतात का ना तर 1 अपॉन बी क्यूब होणार आणि याची पॉवर काय ना तर प्लस चा स्क्वेअर का प्लसच मायनस चा केला तरी प्लस म्हणजे काय राहणार तर डेल्टा बी स्क्वेअर आणि पुढची टर्म वाढत जाणार पण डेल्टा बी कसा आहे तर डेल्टा बी इज व्हेरी स्मॉल therefore neglect the here power terms of that delta डेल्टा बी खूपच छोटा आहे त्याचा जर स्क्वेअर केला आणखी छोटा येणार क्यूब केला तर आणखी स्मॉल येणार हे ऑलरेडी मी काल तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे आता आपल्याला यायला काय अडचण नाही मग पुढे बघा as delta b is very small therefore neglect higher power term हियर पॉवर टर्म म्हणजेच काय हियर पॉवर टर्म म्हणजे काय त्याची पॉवर 2 किंवा 2 पेक्षा जास्त आहे म्हणजे स्क्वेअर आहे क्यूब आहे रेज टू पॉवर 4 आहे अशी जी पॉवर आहे हायर पॉवर त्याची 1 आहे ती नाही 1 सोडून बाकीचे सर्व पॉवर तुम्हाला काय करावं लागेल तर निग्लेक्ट करावं लागेल डेल्टा बी इज व्हेरी स्मॉल देयरफॉर निग्लेक्ट हियर पॉवर टर्म ऑफ डेल्टा बी ची जी पण हायर पॉवर टर्म आहे ती काय करायची आपल्याला या ठिकाणी निग्लेक्ट करायची आहे तर बघा निग्लेक्ट केल्यानंतर काय इक्वेशन भेटेल ते आपण या ठिकाणी रीराइट करू मग काय भेटेल तर दिस बी प्लस और मायनस डेल्टा बी रेश टू किती येतात रेश टू -1 इज इक्वल टू आरायला 1 अपॉन बी तसाच लिहायचा 1 अपॉन बी नंतर आहे तुमचा मायनस और प्लस या ठिकाणी काय राहिला तर डेल्टा बी डिवाइडेड बाय बी स्क्वेअर पुढचे टर्म हायर पॉवर टर्म कॅन्सल केली याच्या पुढे क्यूब येणार आहे याच्या पुढे 4 पॉवर येणार आहे सर्वच्या सर्व टर्म काय आला ते कॅन्सल फक्त एवढ्या दोनच टर्म आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावे लागतील ओके तर आला तुमचा फर्स्ट पॉइंट या ठिकाणी आता आपल्याला बघा b प्लस और मायनस डेल्टा b ची व्हॅल्यू भेटली ती पुट करू त्याची पॉवर -1 ती पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये चला समजून घ्या आता पुढचा पॉइंट इथपर्यंत आपण घेतलं होतं आता इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करून टाकू इक्वेशन 1 व्हाट इज इक्वेशन 1 इक्वेशन 1 इज z plus or minus delta z is equal to first bracket is a plus or minus delta a into second bracket याची व्हॅल्यू आपण वरती फाइंड केली ती पुट करायचं काय तर ती 1 upon b minus or plus delta b upon b square in the second term right आता नेक्स्ट टर्म नेक्स्ट ह्याच्यात काय करायचं रे तरी फर्स्ट टर्म ने या पूर्ण ब्रॅकेटला काय करा तर मल्टिप्लाय करून घ्या ठीक आहे मग z प्लस और मायनस डेल्टा z as it is फर्स्ट टर्म आहे तुमचा a मल्टिप्लाय बाय द सेकंड ब्रॅकेट इज 1 upon b minus or plus delta b upon b square okay then second term काय आहे इथे लिहितो वाटतं प्लस और मायनस डेल्टा a त्याने पण मल्टिप्लाय करा सेकंड ब्रॅकेटला इनटू 1 upon b minus or plus delta b upon b square काय केलं सिंपली आपण काय केलं तर मल्टिप्लाय या ठिकाणी केलेलं आहे मग काय केलं तर या फर्स्ट टर्म ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं सेकंड टर्म ने पूर्ण ब्रॅकेटला आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलं ठीक आहे आता मल्टिप्लाय जर केलं तर बघा राहणार तुमचा काय तर a त्याने मल्टिप्लाय करायचं याला इनटू करायला तर 1 upon b राइट या फर्स्ट टर्म ने याला मल्टिप्लाय केलं त्यानंतर मायनस प्लस याने याला मल्टिप्लाय करायचं मायनस और प्लस a इनटू r ला काय तर डेल्टा b डिवाइडेड बाय b दॅट क्लियर डेल्टा b डिवाइडेड बाय b स्क्वेअर ही टर्म आपण या ठिकाणी कन्सिडर केली ठीक आहे आता आपण नेक्स्ट टर्म घेऊ झालं आता या टर्म ने याला मल्टिप्लाय करायचं हा काय प्लस और मायनस या ठिकाणी प्लस और मायनस हा झाला तुमचा डेल्टा a याने याला मल्टिप्लाय करायचं इनटू 1 अपॉन b स्क्वेअर हा प्लस मायनस आणि हा मायनस प्लस हे फरक पडेल का तर तसंच राहील बरोबर आहे आपण या ठिकाणी प्लस और मायनस साइन तसाच घेणार आणि याने याला मल्टिप्लाय करणार म्हणजे काय तर डेल्टा a इनटू हा झाला डेल्टा b त्याला डिवाइड करायचं कशाने तर b स्क्वेअर ने या ठिकाणी आपण डिवाइड करतोय राइट b स्क्वेअर ने काय केलं तर डिवाइड केलं
पण बघा डेल्टा ए व्हेरी स्मॉल आहे, डेल्टा बी पण व्हेरी स्मॉल आहे, मग त्या दोघांचा जर प्रोडक्ट घेतला तर तो आणखीन काय नातं व्हेरी स्मॉल, म्हणजे तो प्रोडक्ट काय करा तिथून कॅन्सल करून घ्या. ठीक आहे, कॅन्सल करा तो प्रोडक्ट, मग तुम्हाला डायरेक्टली काय भेटेल तर आन्सर भेटेल, फायनल आन्सर तुम्हाला या ठिकाणी फायनल आन्सर तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. ते अरेंज आपण या ठिकाणी करू. आता पुढचं स्टेटमेंट लिहिताना काय लिहिणार आहे, ऍज डेल्टा ए and delta B are very small. Delta B and delta E are very small. Therefore, neglect delta A into delta B term. Delta A into delta B term. तर जी शेवटची टर्म आहे ती काय करायची आपल्याला या ठिकाणी निग्लेक्ट करायचं. मग बघा पाचवी टर्म काय भेटणार आहे तर ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. तर तो भेटेल z प्लस ऑर मायनस डेल्टा z. या ठिकाणी राहिला e ने मल्टिप्लाय करा, म्हणजे e into 1 is e डिवाइड करा, नंतर b a divided by b हा फर्स्ट नंबर भेटला. नंतर मायनस ऑर प्लस याने याला मल्टिप्लाय करा a into डेल्टा b टोटल डिवाइड करा असेल तर b स्क्वेअर. नेक्स्ट प्लस ऑर मायनस राहिला डेल्टा a divided by b स्क्वेअर. आता जी लास्टची टर्म आहे ती व्हेरी स्मॉल आहे, म्हणून लास्टची टर्म काय करायची आपल्याला डायरेक्टली निग्लेक्ट करून टाकायचं. इज दॅट क्लिअर? लास्टची टर्म काय केली तर आपण डायरेक्टली निग्लेक्ट केलं. आता पुढच्या टर्म मध्ये बघा z ची व्हॅल्यू काय आहे तर z ची व्हॅल्यू आहे a डिवाइडेड बाय b. मग याला आपण काय करू तर z ने डिवाइड करू, म्हणजे लेफ्ट साइडला z ने आणि राइट साइडला कशाने तर a डिवाइडेड बाय b ने आपल्याला काय करायचं तर डिवाइड करून टाकायचं. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप घेऊ आपण डिवाइडिंग बाय z. z ने काय करा तर डिवाइड करा. ओके, केलं तर आज z प्लस ऑर मायनस डेल्टा z असेल, त्याला डिवाइड केलं मी कशाने तर z ने डिवाइड केलं. पुढे आणि जी टर्म आहे a डिवाइडेड बाय b मायनस ऑर प्लस a into डेल्टा b टोटल b स्क्वेअर प्लस ऑर मायनस डेल्टा a डिवाइडेड बाय b स्क्वेअर. या ठिकाणी तुम्हाला डिवाइड करायचं. याला आता सिम्प्लिफाइड करावं लागेल आणि फायनल इक्वेशन आपल्याला या ठिकाणी भेटून जाईल. ठीक आहे, तर अजून त्याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. ओके, आता पुढे आपण जाऊ. आता z ने आपण याला डिवाइड करणार आहे, सेपरेट डिवाइड करणार आहे, थोडंसं आपल्याला एक्सटेंड करता येईल. ठीक आहे, मग बघा z आहे त्याला सेपरेट डिवाइड करा, z डिवाइडेड बाय z, नंतर परत प्लस मायनस आहे राहिला तुमचा डेल्टा z अपॉन z. काय केलं z ने डिवाइड केलं, याला पण डेल्टा z ने डिवाइड केलं. आता याला पण सेपरेटली डिवाइड करा. तर पहिला आहे तुमचा a डिवाइडेड बाय b, त्याला पण डिवाइड करायचं a अपॉन b, पहिल्या टर्मला डिवाइड केलं. नंतर कोणतं साइन आहे मायनस प्लस a इंटू डेल्टा b आपण काय तर b स्क्वेअर, या टोटल टर्मला डिवाइड करायचं a अपॉन b. आता लास्टची टर्म घ्यायचं प्लस मायनस काय करतो डेल्टा a अपॉन b स्क्वेअर, त्याला डिवाइड करायचं कशाने तर a डिवाइडेड बाय b. तर मी प्रत्येक टर्मला काय केलं तर या ठिकाणी डिवाइड केलेलं आहे, प्रत्येक टर्मला या ठिकाणी डिवाइड केलं आणि इक्वेशन आपल्याकडे अवेलेबल झालं. ठीक आहे, आता पुढे z आणि इथला z जाणार आहे कॅन्सल, म्हणजे राहिला काय 1. या ठिकाणी प्लस ऑर मायनस या ठिकाणी राहणार आहे डेल्टा z अपॉन z. a कॅन्सल होणार आहे आणि हा b पण कॅन्सल होणार आहे, म्हणजे या ठिकाणी राहिलं 1. पुढे प्लस a आणि इथला एक कॅन्सल, इथला एक b आणि इथला एक b कॅन्सल, म्हणजे काय राहिलं डेल्टा b अपॉन b. राईट, पुढे प्लस ऑर मायनस इथला b डेल्टा b अपॉन b स्क्वेअर ना, डेल्टा b अपॉन गडबड झाली का, डेल्टा a अपॉन b स्क्वेअर. सॉरी डेल्टा a अपॉन फक्त b आहे, सॉरी इथं फक्त b आहे, डेल्टा a अपॉन b आहे, b स्क्वेअर नाही.
बी बी कॅन्सल झाला म्हणजे रिमेनिंग काय राहिलं डेल्टा ए डिवायडेड बाय ए राहिला. ठीक आहे, बाकीच्या टर्म तुमच्या काय आल्या तर कॅन्सल झाल्या. ठीक आहे, या प्रकारे. आता याला काय करू तर आपण कम्पेअर करू. मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर बाय कम्पेअरिंग वी गेट. बघा कम्पेअर जर केलं तर या लेफ्ट साईडला 1 आहे आणि तर राईट साईडला पण 1 आहे म्हणजे 1 कम्पेअर करायची काही गरज नाहीये. मग सेकंड टर्म काय तर प्लस ऑर मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू या ठिकाणी आहे मायनस ऑर प्लस डेल्टा बी अपॉन बी झाला. या ठिकाणी परत प्लस ऑर मायनस आहे डेल्टा ए डिवायडेड बाय करणं. कम्पेअर केलं आणि इक्वेशन आपल्याला आलं. आता डेल्टा झेडला झेडने डिवाइड केलं म्हणजे कोणती एरर झालं तर रिलेटिव्ह एरर झाला. आपण रिलेटिव्ह एरर झाला आणि हे पण रिलेटिव्ह एरर झालं. आता या रिलेटिव्ह एररच्या किती पॉसिबल व्हॅल्यूज आहे तर परत प्लस मायनस आहे म्हणजे 4 पॉसिबल व्हॅल्यूज राहते बरं का नाही. मग ते स्टेटमेंट आपण या ठिकाणी टाकू आणि पुढे सॉल्व्ह करू. तर नेक्स्ट पॉइंट, देर आर 4 possible values of relative error delta z upon z. डेल्टा झेड अपॉन झेडच्या 4 पॉसिबल व्हॅल्यूज आहे. तर त्यात आपण पहिली घेणार आहे. याचं मी पहिलं साईन यूज करणार तो मायनस साईन करायला तर डेल्टा बी अपॉन बी. दुसऱ्याचं मी पहिलं साईन यूज करणार आहे तो प्लस साईन तो आहे तुमचा डेल्टा ए डिवायडेड बाय ए. आता सेकंड घेऊ. सेकंड काय तर पहिल्याचं मायनस साईन यूज करणार डेल्टा बी अपॉन बी. दुसऱ्याचं सेकंड साईन यूज करणार म्हणजे मायनस डेल्टा ए डिवायडेड बाय ए. आता थर्ड नंबरची व्हॅल्यू घेऊ. थर्ड नंबर जर घेतला इथला प्लस साईन यूज करू आणि याचा पण पहिला साईन यूज करू म्हणजे काय तर डेल्टा बी अपॉन बी आणि याचाही पहिलं साईन म्हणजे डेल्टा ए डिवायडेड बाय करायला तर ए. अजून एक व्हॅल्यू असणार आहे इथलं प्लस आणि इथलं मायनस मेन ब्रॅकेट प्लस डेल्टा बी अपॉन बी आणि त्याचं सेकंड साईन ते म्हणजे मायनस डेल्टा ए अपॉन ए. आता याच्या टोटल 4 पॉसिबल व्हॅल्यूज आहे पण या 4 पॉसिबल व्हॅल्यूज पैकी मॅक्झिमम कशामध्ये असेल तर मॅक्झिमम असेल तुमचं थर्ड नंबरच्या टर्ममध्ये. दोन्ही प्लस आहे बरं का नाही. दोन्ही प्लस आहे. तुम्ही बोलू नका 2 मिनिटं. आता मग आपण समजून घेऊ आणि त्यानंतर तुमचे काही प्रॉब्लेम आहे वगैरे तर आपण डिस्कस करू. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट लिहायचं आपल्याला द मॅक्झिमम व्हॅल्यू therefore मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर डेल्टा झेड अपॉन झेड इज. therefore मॅक्झिमम एरर किती असेल तर डेल्टा झेड त्याला डिवाइड करायचं झेडने आणि थर्ड नंबरची टर्म घ्यावी लागेल ती काय तर बघा पहिले मी ए लिहितो ए नंतर बी येतो ना मग प्लस मध्ये काय फरक पडत नाही. ए पहिले लिहिली आणि तर बी परत पहिले लिहिली काय फरक पडत नाही. मग तो काय असणार तर डेल्टा ए डिवायडेड बाय ए. मी प्लस साईन नाही लिहिलं तर ठीक आहे तरी चालेल काय अर्थ नाही. डेल्टा ए डिवायडेड बाय डेल्टा बी प्लस काय घेतला तर डेल्टा बी डिवायडेड बाय बी. हा झाला तुमचा रिलेटिव्ह एरर. जरी तुमचं मल्टिप्लिकेशन असेल तरी रिलेटिव्ह एररची काय होते तर ऍडिशनच होते. डिव्हिजन जर की असेल तरी रिलेटिव्ह एररची काय करायची ऍडिशनच करायचं. मग सबट्रॅक्शन असेल तरी ऍडिशन करतो ऍब्सोल्यूट एररचे राईट ना. ऍडिशन असेल तरी ऍडिशनच केलं जातं कळलं का नाही. सम मध्ये पण ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये पण ऍडिशन मल्टिप्लिकेशन मध्ये पण ऍडिशन डिव्हिजन मध्ये देखील ऍडिशनच. सबट्रॅक्शन काहीच करायचं नाही आणि ज्यावेळेस तुम्ही सबट्रॅक्शन करणार तर त्यावेळेस तुमचं मग संपलं. ठीक आहे. तर या ज्या कन्सेप्ट आहेत त्या तुमच्या चुकीच्या ठरतील मग. ठीक आहे. सबट्रॅक्शन सहसा करायचंच नाही एरर मध्ये तरी. रेकॉर्डिंग बंद नाही होत. टच नाही होत रे. रेकॉर्डिंग कर आणि बंद कर. नेक्स्ट पॉइंट घ्यायचा आपल्याला एरर इन पॉवर किंवा त्याला काय म्हटलं जातं तर इंडेक्स पण म्हटलं जातं. इंडेक्स साठी पण तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. ठीक आहे. एरर इन पॉवर और एरर इन इंडेक्स
इम्पॉर्टंट आहे, खूप सारे न्यूमरिकल या टॉपिक वरती डिपेंड असणार आहे, इंडेक्स मध्ये वगैरे. ठीक आहे, बऱ्याच जणांना समजत नाही कशा प्रकारे ते सॉल्व्ह करायचं, तर व्यवस्थित समजून घ्या. आणि कोणत्याही प्रकारचं काही अडचण असेल तर टॉपिक झाल्यानंतर आपण डिस्कस करू. सपोज मी काय घेतलं तर फर्स्ट पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करू. सपोज एक फिजिकल क्वांटिटी घेतली, सपोज झेड घेतला आणि ए ही एकच क्वांटिटी घेतला आणि त्याची पॉवर काय घेतली तर n इतकी या ठिकाणी घेतली. सपोज झेड इज इक्वल टू a रेज टू n अँड एरर इन किंवा अँड मेजर्ड व्हॅल्यू ऑफ a इज ए जर मोजली तर ती भेटेल ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए. ए ही तुमची ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे, पण त्याच्यामध्ये एरर किती आला तर डेल्टा ए इतका एरर या ठिकाणी आलेला आहे. ओके, देअरफॉर सेकंड पॉईंट घ्यायचा. देअरफॉर टोटल एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड इज माईक बंद असू द्या. एरर इन द मेजरमेंट ऑफ झेड इज, जर झेड मेजर केला त्याच्यामध्ये किती एरर असणार आहे. आता मला माहिती आहे ए मध्ये किती एरर आहे, ए प्लस ऑर मायनस किती आहे तर डेल्टा ए, याची पॉवर n आहे तर याची पण पॉवर किती होणार तर n या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर घेतला तो कसं तर झेड प्लस ऑर मायनस किती असेल तर डेल्टा झेड इतका असेल. आता याची पॉवर n आहे, n जर असेल तर आपल्याला लगेच सॉल्व्ह करता येणार नाही. आता पुस्तकात तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूब साठी सॉल्व्ह करून दिलेलं आहे, मी तुम्हाला डायरेक्ट जनरल देणार आहे आणि ते काय करणार तर पॉवर n असेल. ठीक आहे, याला आपण काय कन्सिडर करू तर इक्वेशन नंबर 1 या ठिकाणी आपण त्याला कन्सिडर करू. ठीक आहे, इक्वेशन 1 आपण त्याला कन्सिडर करू. सर्वांनी माईक बंद ठेवायचा आहे. माईक बंद करायचा. हा, तर आपण काय केलं तर ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए घेतला, ब्रॅकेट रेस टू काय घेतला तर n घेतला, याला कन्सिडर करायचं. आता परत यूज करणार आहे बाय कोणता थेरम तर बाय युझिंग बायनॉमियल थेरम. आता बायनॉमियल थेरम आपण या ठिकाणी यूज करतोय, पण लक्ष द्यायचं तिकडे. तर पहिला जो असेल तो आधी फॉर्म्युला लिहून देतो, ए प्लस बी ब्रॅकेट रेस टू n. याचा फॉर्म्युला असेल ए रेस टू n प्लस n डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. ए ची पॉवर 1 ने कमी करा, बी ची पॉवर 1 ने वाढवा. परत n आणि a ची पॉवर आता n मायनस 1 आहे, दोन टर्म म्हणून डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. a ची पॉवर आणखीन 1 ने कमी करा आणि b ची पॉवर 1 ने वाढवा. या प्रकारे नंबर पुढे कंटिन्यूअस राहणार आहे. खूप सारे टर्म लिहायची गरज नाही, 3 टर्म लिहिले तरी सफिशियंट आहे. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये आपला आहे ए आणि या ठिकाणी प्लस ऑर मायनस नंतर आहे तुमचा डेल्टा ए ब्रॅकेट रेस टू काय तर n आहे. आता ए म्हणजे काय तर कॅपिटल ए, याची पॉवर n आहे तर याची पण पॉवर n होणार, प्लस इथं n असणार आहे डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. 1 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती 1च असेल. ए ची पॉवर 1 ने कमी करायचं म्हणजे ए रेस टू n मायनस 1. बी म्हणजे किती आहे तर बी आहे तुमचा प्लस ऑर मायनस डेल्टा ए, त्याची पॉवर किती असणार तर 1 असेल. पुढे ओके n सर आवाज नाही येते. 2 फॅक्टरची व्हॅल्यू किती असणार तर 2 असेल. ए म्हणजे किती आहे तर कॅपिटल ए, त्याची पॉवर काय करायचं n मायनस 2 करायचं. आणि बी मध्ये सर आवाज नाही येते. आवाज नाही येते. आवाज येत नाही सर. ओके बघा रे, ए रेस टू n झाला, n डिवाइड बाय 1 फॅक्टोरियल. ए म्हणजे कॅपिटल एच आहे त्याची मायनस 1. बी म्हणजे काय, बी म्हणजे काय इकडे लक्ष द्या, बी म्हणजे काय प्लस ऑर मायनस डेल्टा ए त्याची पॉवर 1. n तसाच n मायनस 1 डिवाइड बाय 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 चे. ए म्हणजे कॅपिटल ए त्याची पॉवर n मायनस 1
बी म्हणजे प्लस ऑर मायनस डेल्टा ए, याची पॉवर 2 आहे, याची पण पॉवर किती असणार तर 2 असेल. आता डेल्टा ए कसा आहे व्हेरी स्मॉल, म्हणजे त्याची जी हायर पॉवर टर्म आहे ती काय करता येईल आपल्याला निग्लेक्ट करता येईल. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण लिहू ऍज डेल्टा ए इज व्हेरी स्मॉल, therefore neglect higher power term of delta A. ओके, डेल्टा ए ची जी हायर पॉवर टर्म आहे, हायर पॉवर म्हणजे काय, याची पॉवर 2 आहे, 2 पेक्षा जास्त आहे, ती पॉवर काय करायची तुम्हाला कॅन्सल करायचं. मग काय रिमेनिंग राहणार आहे, तर रिमेनिंग राहणार आहे ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए त्याचा रेस टू एन इज इक्वल टू काय भेटायचं ए रेस टू एन प्लस एन डिवाइड बाय 1 किती येणार आहे एनच असणार आहे, आणि हा पॉवर किती झाला ए रेस टू एन मायनस 1. आणि आणखीन एक टर्म बाकी तिथं काय तर प्लस मायनस आहे, प्लस मायनस आपण प्लस मायनस आहे, मग हा प्लस मायनसच होणार राईट. म्हणजे काय करायला तर डेल्टा ए याची पॉवर जास्त आहे, म्हणजे पूर्ण टर्म काय झाली कॅन्सल, आणि याच्या पुढच्या पण टर्म कॅन्सल झालेले आहे. ठीक आहे, मग आपण ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए रेस टू एन याची व्हॅल्यू भेटलेली, ती व्हॅल्यू आपण पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये या ठिकाणी पुट करू. देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम, आता इक्वेशन 1 काय आहे तर इक्वेशन 1 आहे तुमचं z प्लस ऑर मायनस डेल्टा z इज इक्वल टू ए प्लस ऑर मायनस डेल्टा ए ब्रॅकेट रेस टू एन याची व्हॅल्यू भेटली काय ए रेस टू एन प्लस ऑर मायनस एन ए रेस टू एन मायनस 1 आणि इंटू करायला तर डेल्टा ए पुढची टर्म आपण काही लिहिलेली नाहीये. आता याला फक्त आता 2-3 स्टेप मध्ये आपल्याला आन्सर भेटून जाईल, तर आपण याच्यात खाली लिहून टाकू म्हणजे तुम्हालाही डिस्टर्ब होणार नाही आणि मलाही काही अडचण येणार नाही. पॉज कर. तर बघा आता तर काय घेतलं होतं आपण पॉवरची टर्म, काय घेतलं पुढची स्टेप याला काय करायचं झेड ने डिवाइड करून टाका. ठीक आहे, मग नेक्स्ट स्टेप काय असेल तर डिवायडिंग बाय झेड, झेड ने काय करा तर डिवाइड करून टाका. मग आता बघा या ठिकाणी झेड प्लस ऑर मायनस काय तर डेल्टा झेड याला डिवाइड करायचं कशाने तर झेड ने डिवाइड करायचं, नंतर इक्वल टू या ठिकाणी ई टर्म ऍज इज लिहा ए रेस टू एन, त्यानंतर प्लस ऑर मायनस किती आला तर एन इंटू ए रेस टू एन मायनस 1 आणि इंटू काय तर तुमचा डेल्टा ए त्याला डिवाइड करायचं कशाने तर ए रेस टू एन ने या ठिकाणी आपल्याला डिवाइड करावं लागेल. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला सेपरेटली याला डिवाइड करायचं आहे, सेपरेटली याला आपण डिवाइड करू आणि त्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे, सेपरेटली डिवाइड केल्यानंतर काय भेटतं तर या ठिकाणी आपण डिस्कस करू. आता झेडला सेपरेट डिवाइड करा म्हणजे भेटेल झेड डिवाइडेड बाय झेड, त्यानंतर प्लस ऑर मायनस या ठिकाणी भेटेल डेल्टा झेड अपॉन झेड, पुढे ए रेस टू एन जो आहे त्याला पण तुम्ही डिवाइड करा ए रेस टू एन ने, प्लस ऑर मायनस इथं राहिला एन इंटू ए रेस टू एन मायनस 1 इंटू डेल्टा ए त्याला डिवाइड करायचं ए रेस टू एन. इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. आता नेक्स्ट स्टेप मध्ये दिस झेड अँड झेड गेट कॅन्सल, मग राहिला काय 1 प्लस ऑर मायनस डेल्टा झेड अपॉन झेड आणि या ठिकाणी ए रेस टू एन तो कॅन्सल म्हणजे 1 राहिला. या ठिकाणी प्लस ऑर मायनस एन, आता ए रेस टू एन मायनस 1 आहे, 2 मिनिटं लक्ष द्यायचं इकडे, ए रेस टू एन मायनस 1 आहे तर तो कसा लिहिणार ते समजून घ्या. ए रेस टू एन आणि हा मायनस 1 आहे त्याला सेपरेट करू म्हणजे ए रेस टू मायनस 1, त्याला ए रेस टू एन मायनस 1 आहे बरोबर आहे, त्याला ए रेस टू एन केलं आणि हा मायनस 1 सेपरेट केला. जर मल्टिप्लिकेशन असेल तर पॉवरची करते ऍडिशन म्हणजे एन मायनस 2, मी इथं एकत्र केलंय आणि इथं सेपरेट केलं बस एवढंच केलं. आणि इंटू काय तर पुढे परत डेल्टा ए त्याला डिवाइड करायचं ए रेस टू एन. ही स्टेप समजली असेल, नाही समजले तर परत एकदा डिस्कस करू आपण. ठीक आहे, 1 प्लस ऑर मायनस डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू 1 प्लस ऑर मायनस ए रेस टू एन कॅन्सल, ए रेस टू मायनस 1 त्याला डिनॉमिनेटर आला तर ए रेस टू प्लस 1 होणार
म्हणजे या ठिकाणी n आणि काय राहिला तर फक्त डेल्टा ए राहिला आणि a⁻⁻1 आहे डिनॉमिनेटरला a⁻+1 तो +1 लिहिण्याची काही गरज नाही. क्लिअर आहे. आता याला कम्पेअर करायचं दोन्ही साईडला आपण काय करू त्याला कम्पेअर करू आणि कम्पेअर केल्यानंतर आपल्याला भेटून जाईल व्हॅल्यू. ठीक आहे. बाय कम्पेअरिंग वी गेट कम्पेअर केलं इथला 1 आहे इथला 1 आहे तर सोडून द्या. मग कम्पेअर फक्त या दोन टर्म मध्ये करायचं काय तर प्लस और मायनस डेल्टा झेड डिवायडेड बाय झेड इज इक्वल टू या ठिकाणी प्लस और मायनस आहे n डेल्टा ए डिवायडेड करायला तर ए. आता इथं फक्त एकच साइन आहे प्लस आणि मायनस. एक तर डेल्टा व्हॅल्यू प्लस आहे नाही तर मायनस आहे दोनच व्हॅल्यू बरं का नाही. मग किती पॉसिबल व्हॅल्यूज आहेत तर दोनच पॉसिबल आहे. देयर आर two possible values of delta z upon z which are given below. गिवन असेल तर मी पुढच्या याच्यावर लिहितो. ठीक आहे. तुमच्या याच्यात खाली जाणारे गिवन बिलो लिहिलं बेटर असतील. ठीक आहे. गिवन बिलो. आता बघा कोणत्या व्हॅल्यूज आहेत त्या पहिला असेल तुमचं प्लस डेल्टा एन आहे एन डेल्टा ए आपण ए ही फर्स्ट व्हॅल्यू झाली आणि सेकंड वन काय असणार तर प्लस झाला मायनस साइन मायनस एन डेल्टा ए डिवायडेड करायला तर ए झालं. क्लिअर. या दोनच व्हॅल्यू आहे पण या दोन पैकी सर्वात जास्त जी व्हॅल्यू आहे मायनस कमी राहतो आणि प्लस मध्ये जास्त राहील. मग सर्वात मॅक्झिमम व्हॅल्यू काय तर प्लस आहे बरं का नाही. देअरफॉर मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर in the measurement of z is in the measurement of z is जर z मेजर केला तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम किती एरर असणार आहे. मग तो आहे प्लसच घ्यायचा तिथे आपण डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू डेल्टा ए डिवायडेड बाय ए. म्हणजे याचा अर्थ काय जर पॉवर मध्ये जर कोणताही झेड इज इक्वल टू काय केलं तर झेड इज इक्वल टू ए स्क्वेअर केला तर रिलेटिव्ह एरर किती असेल डेल्टा झेड अपॉन झेड तर तो असेल 2 डेल्टा ए अपॉन ए. जर इथं 3 तर 3 इंटू डेल्टा ए अपॉन ए. जितकी पॉवर असेल त्या पॉवरने तुम्हाला पुढे मल्टिप्लाय करणं गरजेचं असेल. क्लिअर आहे. पॉवरने तुम्हाला मल्टिप्लाय करावाच लागेल. मग झाली पॉवरची टर्म. बघा आता मी टोटल 5 रूल्स तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. सम असेल तर ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन डिफरन्स असेल तरी ऍब्सोल्यूट एररची ऍडिशन. क्लिअर आहे. आता दुसरा आणि तिसऱ्यांचा उत्तर होतो काय जर मल्टिप्लिकेशन असेल तर रिलेटिव्ह एररची ऍडिशन डिव्हिजन असेल तरी रिलेटिव्ह एररची ऍडिशन आणि चौथा पॉवर जर असेल तर त्या रिलेटिव्ह एररला त्या पॉवरने मल्टिप्लाय करायचं. मग तो काही असू द्या 3 असू द्या 4 5 काय असेल. इथं सध्या एन आहे तर एन ने काय केलं तर आपण या ठिकाणी मल्टिप्लाय केलेलं ते तुम्हाला दिसतंय. क्लिअर आहे. मग हे सर्व रूल तुम्हाला या ठिकाणी यूज करायचं. हे सर्व रूल तुम्हाला मे बी एकाच एक्झाम्पल मध्ये सॉल्व्ह करावं लागेल किंवा वेगवेगळे असते काही अडचण नाही. तर एका एक्झाम्पल मध्ये तुम्ही मोस्ट ऑफ द 3-4 रूल एकाच टायमाला यूज करणार. कळलं का नाही. तर असे एक्झाम्पल आपण आता लगेच डिस्कस करणार आहे पण त्याच्या आधी सर्व रूल तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे असणार आहे. त्याच्यामुळे लक्ष द्या. हा घेऊन टाका. आता मी फेसबुक नाही तर आता तो माझा प्रश्न नाही बरोबर की नाही. घेऊन टाका. एक्झाम्पल 1.6 नंबरचं घ्यायचं. मी रीड करतोय तर रीड केल्यानंतरही समजून जाईल. इन अन एक्सपेरिमेंट टू डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं काय करायचं आपल्याला व्हॉल्यूम या ठिकाणी डिटरमाइन करायचं. व्हॉल्यूम ऑफ ए ऑब्जेक्ट मास अँड डेन्सिटी आर रेकॉर्डेड ॲज. मास रेकॉर्ड केलेला आहे तर गिवन लिहा. पहिले सर्वात पहिले न्यूमेरिकल जेव्हा आपण सॉल्व्ह करणार तर गिवन लिहा. किती नंबरचा आहे 1.6 पेज नंबर 11 वरचा. ठीक आहे. तर मास दिलेला आहे तुम्हाला आणि हा जो मास दिलेला आहे तो किती दिलाय तर 5 प्लस ऑर मायनस 0.15 किलोग्राम एवढं काय दिलं तुम्हाला मास दिलेला आहे. याचा अर्थ काय तर जो यम आहे तर तो यम असेल तुमचा 5 kg आणि जो डेल्टा यम असेल तो काय असेल तर डेल्टा यम प्लस ऑर मायनस 0.15 kg. प्लस आणि मायनसच्या आधीचा तुमचं रेग्युलर व्हॅल्यू असतं
आणि प्लस आणि मायनसच्या नंतरचं जे असतं ते तुमचं एरर असतं, म्हणून तो आपण डेल्टा एम ने रिप्रेझेंट केला. ही स्टेप पण समजली असेल. नाही समजलं तर परत एकदा आपण घेऊन टाकू, काय अडचण नाही. अँड डेन्सिटी रिप्रेझेंट केला तो लेटर रो, तो असाही दाखवला जातो मराठीतला रो, नाही तर मग असाही सांगतो. ठीक आहे, आणि रो आहे आणि आपण रो आहे, तर तुम्हाला कसं काढायचं तसं काढा. ठीक आहे, डेन्सिटी दिलेलं आहे तुम्हाला. डेन्सिटी आहे 5 प्लस ऑर मायनस 0.2. याचं युनिट आहे केजी पर मीटर क्यूब. याचा अर्थ काय, तर डेन्सिटी असेल तुमचं 5 केजी पर मीटर क्यूब, आणि जो एरर आहे डेल्टा रो तो असेल तुमचा प्लस ऑर मायनस 0.2 केजी पर मीटर क्यूब. ओके, एरर आणि विदाऊट एरर ते सेपरेट केले बस. पुढे काय सांगितलं, कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. तर आपल्याला काय फाईंड करायचं, पर्सेंटेज एरर फाईंड करायचं. टू फाइंड percentage error in volume. व्हॉल्यूम मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं. पर्सेंटेज एरर काढण्याआधी आपण रिलेटिव्ह एरर काढणार, आणि त्या रिलेटिव्ह एररला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज एरर. व्हॉल्यूम मध्ये आता मास दिलेलं आहे, डेन्सिटी दिलेलं आहे, व्हॉल्यूम, या सगळ्यांचं रिलेशन. सर्वात पहिले तुम्हाला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. आता मी सोल्युशन घेणार तिसरी स्टेप, त्यामध्ये काय करणार, तर सर्वात पहिले मी फॉर्म्युला या ठिकाणी लिहिणार आहे. व्हॉल्यूम, डेन्सिटी आणि मास याचा फॉर्म्युला काय आहे ते आधी एक्सप्लेन करू आपण. तुम्ही ओके, तर सर्वात पहिले मी फॉर्म्युला लिहिणार आहे डेन्सिटीचा, आणि डेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. पण आपल्याला काय फाइंड करायचंय व्हॉल्यूमला, मग व्हॉल्यूम इकडे जाणार आणि डेन्सिटी तिकडे जाणार, म्हणजे व्हॉल्यूमच्या जागी डेन्सिटी, डेन्सिटीच्या जागी व्हॉल्यूम. मग देअरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू मास डिवायडेड बाय काय असेल तर डेन्सिटी असेल. हे मी वर्ड्स मध्ये लिहिलं, आता मी सिम्बॉलच्या टर्म मध्ये घेतो. व्हॉल्यूम रिप्रेझेंट करणारे व्ही ने, मास रिप्रेझेंट करणारे एम ने, आणि डेन्सिटी रिप्रेझेंट करणारे रो ने. आता या दोन टर्म मध्ये काय डिव्हिजन आहे, आणि डिव्हिजन जर असेल तर रिलेटिव्ह एररची काय होते, तर ऍडिशन होते. मग सर्वात पहिले आपण रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू, आणि नंतर 100 ने मल्टिप्लाय करून पर्सेंटेज भेटून जाईल. ठीक आहे, मग रिलेटिव्ह एरर in the measurement of V, in the measurement of volume V. ओके, V मध्ये किती रिलेटिव्ह एरर असणार आहे. आता एरर जर घेतला तर हा असेल तर डेल्टा V अपॉन V, याच्यातला डेल्टा V अपॉन V. त्यानंतर यम मध्ये किती एरर असेल तर तो असेल डेल्टा यम अपॉन यम. आता डिव्हिजन आहे, डिव्हिजन असेल तर काय होणार, डिव्हिजन असेल तर रिलेटिव्ह एररची काय होते, ऍडिशनच होत असते. ओके, मल्टिप्लिकेशन असेल तरी ऍडिशन होत असते. मग सेकंड काय तर रो, मग डेल्टा रो अपॉन रो. आज फक्त रिलेटिव्ह एरर, आता काय करायचं, पर्सेंटेज डायरेक्ट 100 ने मल्टिप्लाय करा, मग डायरेक्ट फायनल आन्सर, नाहीतर बसायला तर टाइम लागेल. मग आपण डायरेक्ट पर्सेंटेज घेऊ. ठीक आहे, बट सर आवाज क्लिअर नाही येते. सर आवाज ब्रेक होतोय. सर आवाज ब्रेक होतो. आता बघा आपल्याला काय करायचं, पर्सेंटेज एरर फाइंड करायचं. सर परत ब्रेक होतोय. हो सर, ब्रेक होतोय. ब्रेक होत. बघा आता पर्सेंटेज एरर फाइंड करायचं आपल्याला. पर्सेंटेज इन पर्सेंटेज एरर किती असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. मग डेल्टा व्ही अपॉन व्ही हा पर्सेंटेज मध्ये येणार आहे. ज्यावेळेस आपण या रिलेटिव्ह एररला म्हणजे डेल्टा एम अपॉन एम प्लस डेल्टा रो अपॉन रो याला कितीने मल्टिप्लाय करणार, तर 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज एरर मध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, मग पर्सेंटेज एरर इन व्हॉल्यूम. ओके, डेल्टा एम किती आहे रे, लक्ष द्या इकडे. डेल्टा एम किती आहे, 0.15. आता इथं प्लस आणि मायनस साईन आहे, कोणतं साईन यूज करणार आहे, तर प्लसच यूज करायचं, बरं का नाही. नेहमी ऍडिशनच केलं जातं, म्हणून या प्लस मायनस पैकी आपण मायनस प्लसच घेणार. 0.15 त्याला डिवाइड करायचं यम, आणि यम किती आहे 5, राईट. पुढे डेन्सिटी मध्ये एरर किती आहे, तर 0.2
2 आणि हा किती आहे तर 5. त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर 100 ने मल्टिप्लाय करायचं, देन इट कन्वर्ट इनटू %. आता 5च्या टेबलमध्ये 15 आहे तर 0 ला डिवाइड करताना 0, 1 ला पण डिवाइड करताना 0, 5 3 जा किती झाला तर 15 प्लस आता यांनी डिवाइड करा 0.2 ला डिवाइड करता येणार नाही 0, पण हा 20 झाला, 5 4 जा किती झाला तर 20 झाला आणि त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने तर 100 ने. आता दोघांची जर ऍडिशन केलं तर भेटेल तुम्हाला किती 0.07. त्याला मल्टिप्लाय करा कशाने तर 100 ने. 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर किती पर्सेंटचा एरर असेल तर 7%. 100 म्हणजे नंबर ऑफ 0 2 1 2 2 0 नंतर पॉईंट म्हणजे 7 किती आला तर 7% इतका रिलेटिव्ह एरर आला तुमचा कशामध्ये तर इन द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर मेजर केलं तर त्याचा 7% एरर इतका तुमचा येऊ शकतो.